गेल्या कित्येक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या मुंबई महापालिका निवडणुकांबद्दल मोठी बातमी समोर आली आहे। महापालिका निवडणुकांसाठी तयारी सुरू झाली असून प्रभाग रचना जाहीर झाली आहे। मुंबई महापालिकेच्या निवडणुकीवर सध्या राज्याचं लक्ष असून सगळेच पक्ष मोठ्या ताकदीनं या निवडणुकीसाठी तयारीला लागले आहेत। प्रभाग रचना आणि नव्या प्रारूप आराखड्यासह सर्वांचंच लक्ष होतं। मात्र मुंबईत यंदाही 277 एकसदस्यीय प्रभाग कायम ठेवण्यात आले आहेत। 2017च्या निवडणुकीप्रमाणेच ही रचना आहे, म्हणजेच यात फारसे बदल झालेले नाहीत। 22 ऑगस्ट 2025ला रात्री मुंबई महानगरपालिकेनं प्रभागांच्या भौगोलिक सीमांचा प्रारूप आराखडा जाहीर केला। यात कोस्टल रोड, अटल सेतू आणि मेट्रो सारख्या नवीन विकास कामांचा समावेश आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नागरिकांना आपल्या सूचना आणि हरकती नोंदवण्यासाठी 4 सप्टेंबर 2025 पर्यंत मुदत आहे। या हरकती 27 विभागीय कार्यालयांमध्ये नोंदवण्यात येणार आहेत। त्यानंतर या प्रभाग रचना अंतिम करण्यासाठी हरकतींवर सुनावणी होईल आणि सप्टेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात अंतिम प्रभाग रचना जाहीर होईल। या प्रक्रियेनंतर प्रभागांचं आरक्षण आणि मतदार यादी तयार होईल। यामुळे निवडणुका कदाचित नोव्हेंबर किंवा डिसेंबर 2025 मध्ये होण्याची शक्यता आहे। महापालिका निवडणुकीत कुणाचं पारडं हे जड ठरणार, तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करा आणि निवडणुकी संदर्भातल्या सर्व अपडेट्स पाहण्यासाठी लोकमतला सबस्क्राईब करा।